पुढे चंद्रवंशाचं वर्णन आलेलं आहे. चंद्रवंशामध्ये मोठे पराक्रमी राजे झालेले आहेत. त्याच चंद्रवंशामध्ये कृष्ण कन्हैयाचा जन्म झालेला आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. जन्म तर झाला मामा कंसाच्या कारागृहामध्ये. जन्म झाल्याबरोबर गोकुळाला गेलेले आहे. गोकुळामध्ये 4 वर्ष दिव्य लीला केल्या परमात्माने वृंदावन धामला गेला. वृंदावन मध्ये 7 वर्ष लीला केल्या. 11 वर्षाच्या अवस्थेमध्ये परमात्मा मथुरेला आला. मथुरेमध्ये 14 वर्ष लीला केल्या. 25 वर्षाच्या अवस्थेमध्ये परमात्मा द्वारकेला आले. द्वारकाधीश म्हणजे द्वारिकाधीश भगवान. 100 वर्ष द्वारकेमध्ये दिव्य अशा लीला परमात्म्याने केल्या आणि परमात्मा परमधामाला गेले. अशा प्रकारे ही कृष्ण कथा पूर्ण होते. परीक्षित राजा घाबरले. विचारलं महाराज हो गई कृष्ण कथा? शुकाचार्य म्हटले राजन पूरी तो सुना दे. परीक्षित राजा शुकाचार्यांना बोलतात अरे महाराज 4 दिवसापासून मी लालायित होऊन बसलेलो आहे ही कृष्ण कथा श्रवण करण्याकरता. आपण तो 2 मिनिट मी चटपट करते. 2 मिनिटामध्ये आपण संपवलेली आहे. हे आचार्य माझा आणि कृष्ण कथेचा फार जवळचा निकटचा संबंध आहे. अनेक संबंध परीक्षित राजा शुकाचार्यांना सांगतात तो सैन्य सागर कौरवांचा होता त्याच्यातून पार गेलेला आहे. ते कृष्ण परमात्म्याने गेलेला आहे. माझंही रक्षण आईच्या गर्भामध्ये त्या कृष्ण परमात्म्याने द्वारकाधीशाने केलेलं आहे. अनेक संबंध आहेत त्यांचे आमचे. आणि तुम्ही त्यांची कथा आल्याबरोबर 2 मिनिटात संपवून मग विस्ताराने कथा जी आहे कृष्ण कथा ती सांगण्याची विनंती परीक्षित राजाने केल्याच्या नंतर शुकाचार्य विस्ताराने ती कृष्ण कथा सांगण्याकरता सुरुवात करतात. ही जी कृष्ण कथा आहे फार विस्ताराने या ठिकाणी आलेली आहे. मग ती कृष्ण कथा सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे. कृष्ण परमात्मा अवताराला येण्याची वेळ झालेली आहे. सर्व 33 कोटी देवता ब्रजमंडलामध्ये अवताराला आलेले आहेत. परमात्मा ही अवताराला येण्याची वेळ झाली. श्रावण महिना आहे. रोहिणी नक्षत्र आहे. अष्टमी तिथी आहे. मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत. बुधवार आहे आणि परमात्मा मामा कंसाच्या कारागृहामध्ये प्रगट झाले. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. अष्टभुज रूपामध्ये चतुर्भुज रूपामध्ये परमात्मा प्रगट झाले. देवकी मातेने दिव्य अशी स्तुती परमात्म्याची केली आणि शेवटी देवकी माता बोलते अरे कन्हैया अरे लाला तू लहान हो. भैया लहानाची मुलं लहानाची मोठे होतात. मोठी मुलं लहान होत नाही. 8 वर्षाची मुलं लहान कशी होती? 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली त्यावेळेस. 8 वर्षाची मुलं कुठं 1 वर्षाची होतात का? असं काही घडत नाही. मैया मी मोठा आहे आता मोठाच होईल लहान होणार नाही. लहान होणं कोणाला आवडतही नाही. मोठं व्हावं वाटतं. मैया म्हणते कन्हैया हे लाला तू जर या रूपामध्ये वावरू लागला तर तुला देवकीचा कोण होणार? म्हणून तू लहान हो. कन्हैया म्हणतात मैया मी लहान होतो कारण वय भक्ती केला तैसा. भक्त जसं म्हणेल तसा देव होत असतो. देव लहान देवाला जर भक्त म्हटला तू लहान होतो. मोठा हो म्हटलं मोठा होतो. देवाने सांगितलं मैया मी लहान होतो. तू म्हणते तर तू म्हणशील कसं? तू माता आहे माझी. आता हा जगन्माता जगत पिता आहे. तुम्ही एव माता च पिता तुम्ही. पण आज व्यावहारिक जगतामध्ये ही माता आहे देवकी माता आहे. तर माते तू म्हणशील तसं. मी लहान होतो पण लहान झाल्यानंतर तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल. मी जर मोठा असलो तर मी तुमची काळजी घेईन. देवकी म्हणते कन्हैया बाकी काही नाही काळजी करण्याचं काही कारण नाही पण मला फार भीती वाटते. कोणाची भीती वाटते मैया तुला? म्हटले तुझ्या मामाचा. दुष्ट कंस आहे. मैया जोपर्यंत हातामध्ये काय आहे सुदर्शन चक्र आहे तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. शेवटी देव विनंतीवरून लहान झाले आणि सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. लालाला घेतलं डोक्यावरती घेतलेलं आहे. डोक्यावरती घेतल्याबरोबर उचलेला कमळापती पायीची बंधने गळती. बंधनातून मुक्त झाले. गोकुळामध्ये लाली जन्माला आलेले आहेत. त्या ठिकाणी लालाला ठेवलं. लालीला उचललं घेऊन आले. पुन्हा बंधन प्राप्त झाले.
पुन्हा ही मायाची माया करी आकांत नामा म्हणे ओळखती दूत. दूतांनी जाऊन सांगितलं, त्या ठिकाणी कंस धावत आला, त्या उचललं बालकाला. त्यावेळेला कंस म्हणतो, अरे देवकी, हा लाला नाही लाली आहे, याच्यामध्ये देवाची काहीतरी चाल दिसते, तिला सांभाळ, तिला सोडून निघून गेली. पण नारद महर्षी प्रकट झाले आणि नारदांनी सांगितल्यानंतर पुन्हा धावत आले. त्या लालीच्या पायाला पकडलं, गरगर गरगर फिरवलं, शिळेवर आपटणार तेवढ्यामध्ये आकाशामध्ये उडून गेली. अष्टभुज रूपामध्ये प्रकट झाली. म्हणून आजही अष्टभुजा देवी मथुरेमध्ये. कंस विनंती करतो, मैया माझा शत्रू कुठे जन्माला आलाय, तू सांगावं. त्या देवीने सांगितलं, भैया तुझा तू शोधून काढ. मी सांगितलेलं आहे, शत्रू माझ्या अगोदर जन्माला आलाय, तुझा तू शोधून काढ. त्यावेळेस पासून कंस बेचैन आहे. मग त्याने पुन्हा मारण्याकरता काय काय प्रयत्न केले, काय आधी सर्व आपण उद्याच्या दिलेमध्ये पाहणार आहोत याच्या कथेमध्ये. मग त्या ठिकाणी गोकुळामध्ये परमात्म्याला ठेवल्याच्या नंतर गोकुळामध्ये मोठा आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, एका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्वांना आनंद आहे का? आज या ठिकाणी परमात्मा अवताराला आलेले आहे. हे बालक जन्माला नाही आलं, साक्षात आनंद जन्माला आलेला आहे. आनंद परमात्मा, आनंद त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय दयाल की, जय लाल की, जय लाल. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. आज गोकुळामध्ये साक्षात आनंद प्रकट झालेला आहे, आनंद अवतरित झालेला आहे. आणि गोकुळामध्ये हा परमात्मा आलेला आहे. प्रत्येक घरोघरी आनंद आहे, प्रत्येक घरोघर आनंद त्या ठिकाणी उत्सव सुरू झालेला आहे. गोकुळामध्ये परमात्म्याने दिव्य अशा लीला केलेल्या आहे, त्या आपण उद्याच्या प्रसंगामध्ये श्रवण करणार आहोत. उद्या परमात्म्याने पूतना मावशीचा उद्धार केल्याची कथा येते. त्याच्यानंतर नामकरण संस्कार लीला आहे, घासूर मर्दन लीला आहे. परमात्मा गोकुळातून वृंदावनला जातात आणि वृंदावन मध्ये दिव्य अशी लीला करतात, त्याचंही वर्णन आपल्याला करायचंय. आणि उद्या दिव्य अशी गोवर्धन लीला आहे. गोवर्धनाची पूजा परमात्म्याने ब्रजवासियांकडून करून घेतली, ती लीला आपल्याला उद्याच्या कथेमध्ये ऐकायची आहे. कृष्ण कन्हैया लाल की. श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्री राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव मुरारी.
बोलिए कृष्ण कन्हैया लाल की। श्रीमद् भागवत महापुराण की